रखते हैं उसका बघतो इतकी मुलं आली इतक्या मुली आली आहे आणि जे आजकाल चाललंय या देशात आपल्या मुलांना आपल्याला थोडी लाज वाटली पाहिजे माझ्या हिशोबाने की जे जे होतंय ते का होतंय कुठे आपल्या शिक्षणामध्ये कमीपणा राहिलाय किंवा आपल्याला आता काही ह्युमॅनिटी राहिली नाही आतमध्ये आपल्याला जितक्या स्त्रिया आहेत जितक्या मुली आहे त्यांचं रक्षण करणं आपलं धर्म आहे आणि आप सब कसम खाओ जितने आपके आसपास स्त्री हैं लड़कियां हैं उनकी रक्षा आप लोग करोगे हम लोग करेंगे कोई उनको हाथ नहीं लगा सकता और हाथ लगाया तो और मैं स्पेशल रिक्वेस्ट करना चाहूंगा ऑल द गर्ल्स जितनी लड़कियां यहाँ हैं आप खुद सक्षम बनिए ठीक है कोई आपको बाहर निकलने से रोक नहीं सकता है कोई आप पे जोर चला नहीं सकता है एक औरत एक बच्चे को जन्म देती है उसमें कितनी ताकत है आपको पता है हमें सिर्फ औरतों को उस ताकत का एहसास कराना है कि उनमें कितनी ताकत है कि वो अपनी रक्षा कर सकती हैं जो सामने है उसको दो एक घुमा के फिर देखता हूं कैसे वो हाथ लगाता है तुषार जी आप कुछ कहना चाहेंगे थैंक यू शरद जी आपने इतना अच्छा मेरा इंट्रोडक्शन दिया थैंक यू फॉर द वेरी वार्म वेलकम आपका शुक्रिया रवि राणा जी नवनीत राणा जी आपने मुझे दूसरी बार अमरावती के लोगों के सामने आमंत्रित किया थैंक यू इस दही हांडी के कार्यक्रम में आने का अवसर मिला मुझे और इनके बारे में कहूँगा कि मेरी पहली फिल्म एज अ प्रोड्यूसर जिसका नाम था लक्ष्मी उसमें टाइटल रोल प्ले किया इन्होंने और इतना तो कह सकता कि OTT पे बहुत बड़ी हिट थी लेकिन थिएटर में लगती तो इनको अवार्ड जरूर मिलता क्योंकि वो रिकॉर्ड ब्रेकर है OTT में तो आप लोग मुझसे पूछ रहे थे बहुत आधे घंटे से पूछ रहे थे कुछ सुनना है गोलमाल का सुनना है आई मैं आ गया है ओ आया मूवी में बस थैंक यू इतना करूंगा इधर फिर फिल्म देखने नहीं जाएंगे आप लोग पेट भर जाएगा इधर ही तो और नहीं करूंगा लेकिन अगर आपको देखना है मेरी कोई नई शो या फिल्म तो प्लीज 10 जून की रात देखिए अभी आई है तो इसके बारे में बात ही कर लेते हैं 10 जून की रात देखिए जियो सिनेमा पर नई कॉमेडी थ्रिलर है मेरी तो प्लीज देखिए 12 एपिसोड निकल गए हैं दही हांडी के अवसर पर उसका प्रमोशन कर रहा हूं आपके सामने क्योंकि आपसे मिलने का मौका फिर से आएगा नहीं तो प्लीज देखिए जियो सिनेमा पर आई थैंक यू जय श्री राम जय श्री राम मुझे पता आहे मला माहीत आहे शरदजींनी जे म्हटलं बाहुबलीचा जरी डायलॉग ते असला तर जीवनामध्ये आम्ही सगळे मुली त्याच पद्धतीने आमच्या जीवनामध्ये आम्ही हँडल करतो पण सगळे भावांनी आज एक नक्की आपण सगळे मुलींचे रक्षण आपण सगळे मुलांनी केलं पाहिजे त्याकरिता हात वरती करून शपथ घ्या देवाची शपथ घ्या की जेवढेही मुली सगळे मुलांनी ज्यांची बहीण आहे घरी ज्यांची आई आहे ज्यांची बहिणी आहे ज्यांची बायको आहे ज्यांना वाटते की आमची आई बहिणीवर कोणी हात नाही टाकला पाहिजे कोणी त्याच्यासोबत चुकीचा व्यवहार नाही केला पाहिजे ते सगळे मुलांनी माझ्या भावांना सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी हात वरती करून शपथ घ्यावं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही दूध अभिषेक केला इथे ते सगळे माझ्या भावांना एक बहिणीचा विनंती आहे
आहे की आपण कोणीही कोणाचीही मुलगी जरी रचली, कोणाचीही घरची बहीण जरी असली तर त्याचं रक्षण करणं हा सगळे भावांचा कर्तव्य आहे. आणि आपण सगळे करणार ना. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगा. शपथ है ना शरद जी? मेरी अमरावती ऐसा है कि जो एक बार कसम दे दी तो उससे कभी पीछे नहीं हटेंगे. आणि ही गोष्टी माझी अमरावतीमध्ये घडणार नाही. काही लोगों ने माझ्या इलेक्शनमध्ये ज्याही लोकांनी माझी साथ दिली ना त्यांच्याकरिता एक नक्की मी सांगन. मैंने उस दिन परतवाड़ा में भी बोला, कुछ लोगों ने कहा जल गया सब. क्या? किसी ने कहा आग लगी है तो धुआं उठेगा ही, और उन्होंने ये भी कहा कि जल गया सब, अब बचा ही क्या है, जब बच गई मैं तो जला ही क्या है. तो उन्होंने याद रखना चाहिए. और जितने भी लोगों ने मेरा साथ दिया उनके लिए मैं दिल से सगळ्यांसाठी मी मनापासून मी आभारी आहे. पण या सगळी गोष्टी आपण सगळे लोकांनी लक्षात ठेवली पाहिजे. या अमरावती जिल्ह्याचा जे विकास मी गेल्या 5 वर्षामध्ये 2-2.5 वर्ष आमचे कोविडमध्ये गेले, पण 2-2.5 वर्षामध्ये जेही वेळ मला भेटला त्याच्यामध्ये एअरपोर्ट तयार केलं. 2 महिन्यात त्याचं उद्घाटन आहे. टेक्सटाईल पार्क त्याचं उद्घाटन देशात फक्त 7-10 करोडचा प्रोजेक्ट मी माझे अमरावतीमध्ये आणलं. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये नरेंद्र मोदीजींच्या हातून त्याचं सुद्धा भूमिपूजन आहे. तेही काम मी 2.5 वर्षामध्ये केला. जेही लोक 20-20 वर्ष काम करून सुद्धा एक कंपनी त्यांच्या क्षेत्रात आणू शकत नाही, 2.5 वर्षामध्ये नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड मधून येणारी एक महिला जेव्हा खासदार होते, 2.5 वर्षामध्ये एअरपोर्टचं काम, टेक्सटाईल पार्कचं काम, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचं काम, हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं काम आणि बन्नेरा रेल्वे स्टेशनला मॉडर्न रेल्वे स्टेशन बनवण्याचं काम, हे मी फक्त 2.5 वर्षामध्ये पूर्ण केला. आणि सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद करीन की 5,06,000 पेक्षा जास्त मतं दिले तुम्ही मला, त्याच्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. खून ठंडा नहीं होता क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज के विचार हमारे खूनों में हैं. हारे पद से हैं, जिंदगी से नहीं हारे हैं. जिंदगी बाकी है और लड़ाई भी बाकी है. बोलते हैं ना, जिसने भी दिया एक कतरा साथ हमारा, जिसने भी दिया एक कतरा साथ हमारा, जिंदगी रही तो समुंदर लौटाएंगे. आणि एक विनंती सगळ्यांना करते, ज्या दिवशी माझा पराभव झाला आणि राजकमल चौकावर जे धिंगाणा घातलं, सगळ्यांना आठवते की रक्त थंडा पडला आपला? आठवते की नाही? किती लोकांना आठवते की राजकमल चौकवर जे झालं, किती लोकांनी ते सोशल मीडियावर पाहिला की राजकमलवर झालेला जे प्रसंग होता ते आमच्या अमरावतीवर दाग लावणारा होता. किती मुलांचे किती महिलांचा रक्त त्या दिवशी गरम झाला. त्यांनी हात वरती करून सांगा की आमचा रक्त अजून थंडा नाही झालाय, फक्त पदानी हारलो आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लढायला समोर निघाले तर मागे पाहिली नाही, किती साथीदार मागे आहे. फक्त एकटे निघाले आणि महाराष्ट्र निर्माण करण्याची ताकद त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती. आणि त्यांचे मावळे आम्ही सगळे आहे. मी महिला जरी असली, मला माहित आहे की माझे क्षेत्राचे युवकांना आपण न्याय कसं दिलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये माझे सगळे भावांना एक बड़ी अच्छी कहानी है, पता है, एक बहुत अच्छा बोलते हैं, काही लोक चपला सारखे असतात.
काय तुषारजी थोड़ी थोड़ी समझते मराठी समझते ना मैं भी नहीं आता था मुझे भी यहीं आके सीखी हूं मैं काही लोक कसे असतात जीवनात माहित आहे कसे असतात चपलासारखे असतात साथ तर देतात पण मागून चिकळ उडवतात हे ज्यांच्यावर आहे त्यांनी समजून जाय कोणावर होता म्हणून ज्यांच्यावर आहे त्यांना चांगल्यानी माहित आहे कोणावर होता पर मी आपल्याला विनंती करेन एक युवा खासदार म्हणून मी माझ्या जिल्ह्याला रिप्रेझेंट केला आहे रवीजी एक नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंडतून येऊन 3दा ते आमदारकी लढले 3दा या मतदारसंघाचा प्रोग्रेस केलं पर इस बार मैं मैदान में हूं ना तो धोखेबाजों को सबक सिखाने के लिए हूं देंगे ना मेरा साथ मेरी क्या गलती थी जो मेरा विरोधकों ने मिलकर मेरी अमरावती का 10 साल भविष्य पीछे लिया 10 वर्ष आमची अमरावती जिल्ह्याचा विकास मागे घेतला तो इस बार तो हम सबको मिलकर सिखाना होगा सिखाओगे साथ दोगे अपनी बहन का भाभी का किती लोक माझे सोबत आहे त्यांनी हात वरती करून मला सांगा की वहिनी आम्ही तुमच्या सोबत आहे हाय ना रवीजी हेलो रवीजी बन्नेरा मतदारसंघ में इस बार क्या होगा क्या होगा राजकमल पे जो हुआ वो अपने दिल और दिमाग में जरूर रखना जे लोक राजकमल चौकापर्यंत पोचले ते उद्या नवातेपर्यंत येण्यात त्यांना वेळ नाही लागणार म्हणून सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचे जोडे मावले इथे उभे आहे सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गद्दाराला उत्तर देण्यासाठी माझी अमरावतीकर हे सक्षम आहे आणि आपण सगळे मिळून हे लढाई आपण जिंकणार आहे ना रवी भाऊ नाव गाजे रवी भाऊ नाव अरे एकदा जोरात होऊन द्या माझे राजाला साथ द्या माझेपेक्षा तुमचा राजा आहे ना अरे लोक म्हणतात विरोधक किराणा वाटते तुम्ही मुठभर साखर देऊन पहा म्हणा लोक म्हणतात विरोधक म्हणतात रवी भाऊ साड्या वाटते तुम्ही एक हातासारखी ब्लाउजचं पीस देऊन लोकांना पहा बोलणं सोपं आहे देणं सोपं नाही आहे मागणं सोपं आहे पण कोणाला दान करणं एवढं सोपं नाही आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांची मनापासून मी आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद करन आभारी आहे की तुमची साथ होती म्हणून 5 लाख मतं मला भेटले याच्याकरिता मी आपल्या नेहमी आपली मनापासून मी आभारी राहीन छत्रपती शिवाजी महाराज की शरदजी जोश आणून द्या आमचे रक्ताला असा अंगार झाली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे अंगार सारखे मैदानात उतरलो पाहिजे धन्यवाद